नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि मातांनो. लाडकी बहीण या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर लाडक्या बहिणींनो, सकाळपासूनच पैसे येणे सुरू झाले आहे. बऱ्याच महिलांना पैसे आलेले आहेत. काल देखील पैसे आलेले आहेत. आता ज्या महिलांचे पैसे आलेले नाहीत, त्यांनी महत्त्वाचं असं काम करायचं आहे. तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे, नाहीतर मिळणार नाही. तर खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पैसे मिळाले की नाही. तर बघूया संपूर्ण माहिती. तर तुम्हाला अगोदर सांगितलंच आहे की सकाळपासूनच पैसे यायला सुरुवात झाली आहे. तर 3,000 रुपये या ठिकाणी जमा होत आहे. बऱ्याच महिलांना या ठिकाणी पैसे आलेले आहेत, परंतु बऱ्याच महिलांचे पैसे अजूनही आलेले नाहीत. तर त्या महिलांचा देखील प्रश्न आहे. तर काय करायचं आहे बघूया या ठिकाणी आपण. ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केला असेल तरी सुद्धा एकही हप्ता आला नाही, तर या सर्व महिलांचे पैसे कधी मिळणार आहे? तर बघा, आता पैसे यायला सुरुवात झाली आहे. 29 तारखेपासून पैसे यायला सुरुवात झाली आहे. 30 व 31 तारखेपर्यंत ज्या महिलांचे पैसे आलेले नाहीत त्याचे पैसे येतील आणि याही दिवशी सुद्धा तुम्हाला पैसे मिळाले नाही, तर सप्टेंबर मध्ये राहिलेल्या सर्व महिलांना पैसे यायला सुरुवात होईल आणि यामध्ये या सर्व महिलांना थेट जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे मिळून 4,500 असे पैसे मिळणार आहेत. तर ज्या महिलांनी एकही हप्ता जुलै आणि ऑगस्टचा मिळाला नाही, तर 31 तारखेपर्यंत सप्टेंबरमध्ये 4,500 रुपये तुम्हाला मिळून जाईल. एकाच वेळी तुम्हाला 3 हप्ते मिळून जाईल. आता ज्या महिलांनी 3,000 रुपये मिळाले असतील त्यांना सप्टेंबरमध्ये फक्त 1,500 रुपये तुम्हाला मिळतील. आता ज्या महिलांचे पैसे आले नाहीत, म्हणजे एकही हप्ता अजूनही मिळाला नाही, त्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. त्यांनी हे काम करायचं आहे. तर अर्ज करताना जी कोणती बँक खाते तुम्ही दिलेली असेल तर ती चालू आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. कारण बऱ्याच महिलांचे बँक खाते हे बंद असल्यामुळे त्यांना अजूनही पैसे आलेले नाही. तर त्यांनी आता नवीन बँक खाते खोलून त्याला आधार शेडिंग करायचं आहे. कारण त्यामुळे तुमचा आधार जी कोणती बँक असेल त्या बँक खात्यामध्ये पैसे हे डीबीडीच्या माध्यमातून तुम्हाला मिळतील. तर महत्त्वाची अशी माहिती होती. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.